नमस्कार. दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर घरात लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे आज आपण लोणावळ्याची फेमस क्रश शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत. तर रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी सिंपल आहे. तर चला आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर मी इथं चिक्की बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे अगदी साल तडके तोपर्यंत अगदी खरपूस असे लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपण जेवढे खरपूस भाजून घेणार आहोत तेवढीच आपली चिक्की कुरकुरीत होते. म्हणून शेंगदाणे भाजताना अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत. आणि छान थंड झाल्यावर मस्त अशी साल काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तर पाहू शकता मी साल काढून घेतलेले आहे शेंगदाण्याचे. आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात ते पल्स मोडवर अगदी क्रश करायचे आहेत आपल्याला शेंगदाणे. अगदी बारीक अशी पावडर करायची नाही आहे शेंगदाण्याची. तर आता फक्त पल्स मोडवर मी इथे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला हवं असेल तर याच्यापेक्षा अजून थोडं तुम्ही याला बारीकी करू शकता. पण क्रश शेंगदाणा चिक्कीसाठी अशीच शेंगदाण्याची भरड आवश्यक असते. तर आता शेंगदाणे दळून झाल्यानंतर आपण एक पूर्वतयारी करून घेणार आहोत. तर मी इथं पोळपाट घेतलेलं आहे. पोळपाटावरच मी चिक्की बनवणार आहे. त्याच्यासाठी पोळपाटाला तूप लावून घेतले. थोडा तुपाचा हात लावला म्हणजे चिक्की अगदी निघताना पटकन निघते. तर त्यासाठी पोळपाट आणि जे आपण बेलन घेतलेलं आहे त्यालाही थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तूप लावल्यामुळे आपल्या चिक्कीला चकाकीही छान येते आणि काढताना अगदी पटकन आपली चिक्की निघते. तर इथं आता आपली ही तयारी झालेली आहे. आता सर्वात आधी गॅसवर कढाई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तूप घातल्यामुळे चिक्कीला चवही छान येते आणि चकाकीही छान येते. तर मी आता 1 वाटी इथं शेंगदाणे घेतले होते. त्याच वाटीने इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण छान याचा पाक बनवणार आहोत. याचा आपल्याला अगदी कडक असा पाक बनवायचा आहे. कुरकुरीत आपण क्रश शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत म्हणून याचा पाकही आपल्याला कडकच बनवायचा आहे. आता इथं छान आपला गूळही छान असा मेल्ट होतोय. लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कुठेही वाढवायची नाही आहे. लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. इथं आता छान आपला गूळ वितळतोय. मध्ये मध्ये व्यवस्थित त्याला असं चेक करत राहायचं आहे. गूळ छान वितळला का आपण आता लगेच इथं पाक झाला का ते चेक करणार आहोत. आता इथं मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण इथं पाक घातलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पाकाची छान अशी गोळी झालेली आहे आणि छान अशी ती आपण जर बोटाने दाबली तर ती छान अशी चुरली जाते. पण पाहिजे तसा आपला पाक अजून तयार झालेला नाही. आपल्याला अगदी कडक कसा प्लेटमध्ये टाकल्यावर टुन्नकन असा आवाज यायला पाहिजे असा पाक बनवायचा आहे. चिक्की बनवताना पाक व्यवस्थित झाला म्हणजे आपली पहिल्या 5 मिनिटातच चिक्की तयार होते. म्हणून पाक बनवताना अजिबात घाई करायची नाही आहे. तर अजूनही आपला पाक तयार झालेला नाही आहे. अजून 2-3 मिनटं याला आपण गॅसवर परत पुन्हा ढवळत राहायचं आहे. तर इथं पाहू शकता छान अशी आता आपल्या पाकाची गोळी तयार झालेली आहे. गोळी ही कडक आहे. आता इथं पाक कसा तुटतोय आणि चुरगळलाही जातोय. आवाजही येतोय त्याचा छान. तर आता लगेच इथं आपण गॅस बंद करायचा आहे. नाहीतर आपला पाक परत पुढे जातो आणि खूप असा कडक होतो. आता मी इथं गॅस बंद केलेला आहे. आता आपण इथं आपले जे भाजून घेतलेले शेंगदाणे जी भरड करून घेतलेली ती लगेच याच्यात घातलेली आहे. गॅस बंदच राहू द्यायचा आहे आणि पटापट इथं हात चालवायचे आहे. या प्रोसेसला अजिबात थांबायचं नाही. अगदी पटकन अशी प्रोसेस करायची आहे. लगेच पाकात ते शेंगदाणे छान असे घोळून घ्यायचे आहेत. अगदी एकजीव असं हे मिश्रण करायचं आहे. अगदी छान अशी एकजीव झाल्यानंतर लगेच आपण जे पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे, मी पोळपाटावरच ही चिक्की बनवणार आहे. तुम्ही चॉपिंग बोर्ड किंवा मग जे तुमचं किचन असेल त्याच्यावरही तुम्ही बनवू शकता. तर आता छान आपला इथं पाक आणि शेंगदाणे एकजीव झालेले आहेत. गॅस आपला बंदच आहे. छान एकजीव झाल्यानंतर लगेच हे मिश्रण आपण आता
पोळपाटावर काढून घेणार आहोत. इथं काढून घेतलेलं आहे आणि पटकन लगेच अशी छान लाटून घ्यायची आहे. अगदी तुम्हाला हवं तर तुम्ही जाड बारीक तुम्हाला कशी हवी त्या प्रमाणानुसार तुम्ही याची जाडी ठेवू शकता. मी पातळच लाटणार आहे, मला पातळच अशी कुरकुरीत चिक्की आवडते. आता गरम असतानाच हे लाटलं जातं, नाहीतर हे नंतर लाटलं जात नाही. मिश्रण गार झालं म्हणजे अजिबात ते पुढे सरकत नाही. आता छान इथं आपण ही चिक्की छान अशी पोळपाटावर लाटून घेतलेली आहे आणि थोडी कोमट असतानाच लगेच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. गार झाल्यावर मग याच्या वड्या पाडायला थोडा त्रास होतो, म्हणून कोमट असतानाच मिश्रण कोमट असताना छान अशा हव्या त्या आकारात तुम्ही चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपमध्ये याच्या वड्या पाडू शकता. तर मी तर चौकोनीच आकारात वड्या कापून घेते. कोमट असताना छान अशा वड्याच्या तयार होतात. तर अगदी घरगुती साहित्यात, अगदी 2च साहित्यात आपली मस्त पौष्टिक अशी लोणावळ्याची फेमस शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. ही कापून घेतल्यानंतर तुम्ही जर अजून अर्धा ते 1 तास हिला जर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवली तर अगदी मस्त कुरकुरीत आणि कडक अशी आपली इथं शेंगदाणा चिक्की तयार होते. तर छान अशा मी इथं वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, अगदी जास्तीचा तामझाम न करता अगदी घरगुती साहित्यात मस्त आपली इथं लोणावळा स्टाईल चिक्की तयार झालेली आहे. आता हे बघा, काढताना अगदी सहज निघते, कुठेही याचे तुकडे वगैरे होत नाही आहे किंवा चुरा होत नाही आहे. तर मस्त आपली कुरकुरीत इथं चिक्की तयार झालेली आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही मुलांना मधल्या वेळेत किंवा टिफिनमध्येही देऊ शकता. अगदी पौष्टिक असा हा पदार्थ आहे. ज्याला रक्त कमी असेल तर गूळ आणि शेंगदाणे खातात, तर ही चिक्की बनवून तुम्ही रोज खाल्ल्याने तुमचं रक्ताचंही प्रमाण वाढेल. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तरी तर आपली मस्त कुरकुरीत लोणावळ्याची फेमस क्रश शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जरही आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट देखील करा. भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तो